₹100 कॅश प्राइज असेल. भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मुरुड तालुका विशाल शेठ भिलेकर यांच्या माध्यमातून त्यांनी संघासाठी सुरू झाली. प्रत्येक माध्यमातून हे कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक दिनासाठी आपल्याला विविध ठेवायचं आहे. प्रत्येक दिनाला ₹100 कॅश प्राइज असणार विशाल शेठ भिलेकर यांच्या माध्यमातून. मोबाईलचा मालक मिळाला आणि त्याला तो दिला सुद्धा. सर रेडर पॉवरफुल नाही. या ठिकाणी आणखी आपण या ठिकाणी विशेष सन्मान घेतो. सन्माननीय श्री नाथाभाऊ गिरणेकर स्वच्छ नवी मुंबई आणि अशा बऱ्याचशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असं पटकावलेला आहे. आणि या मजगाव गावातील सन्माननीय श्री नाथाभाऊ गिरणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश्वरी माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित पाटील रोहा खरगाव माजी सरपंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश्वरी माळी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचे. नाशिक येथे झालेल्या 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देखील या ठिकाणी यशसंपादन केले आणि आज या ठिकाणी सन्माननीय श्री नाथा गिरणेकर यांच्या या ठिकाणी आपण करतो. त्यानंतर या ठिकाणी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित कुमार समीर नरेश माळी आपण देखील यायचे. कुमार समीर नरेश माळी पुणे मॅरेथॉन 21 किलोमीटर विजय क्रमांक मुंबई हा मॅरेथॉन 21 किलोमीटर यशस्वी केले असं मॅरेथॉन पाटील समीर त्यानंतर कुमार सर्वेश राजेंद्र कापूकर बुडमागे झालेल्या एकता मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय. त्यानंतर कुमार विराज चंद्रकांत घाटकर नेरळ येथे झालेल्या जिल्हा स्पर्धेमध्ये मल्लखांब स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय. त्यानंतर कुमार श्रवण यशवंत गिरणेकर नेरळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलाय. त्यानंतर कुमार श्रेयस सुनील घाटकर नेरळ येथे झालेल्या शालेय स्तरीय मल्लखांब स्पर्धेत चतुर्थ क्रमांक.
कुमार आशिष अशोक गुरु पदवीधर झालेल्या दिवाळी पुणे धावणे स्पर्धेमध्ये प्रमोद फुल टेनिस क्रिकेट aku telah poin dulu tu ni. मिथूनचा देखील या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता इकडे 8 आणि इकडे 3 मुरुड तालुक्यातील अनेक नामांकित खेळाडूंची भर असलेली कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात स्वतंत्र स्पोर्ट्स वर्सेस एलडी संस्था म्हणजे महेंद्र गौरी संस्था कबड्डी संस्था या संघाच्या बाजूला त्या ठिकाणी मिळतोय. आपल्या संघात एक नामांकित हीरा म्हणजे अविष्काराने त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा वारंवार सातत्यानं चढाई करणारा मिथून मोकाळ. तर रायगड जिल्ह्याचा एक लढका खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं ज्याला अनेक वेळेला अनेक मोठमोठ्या कबड्डी स्पर्धांमध्ये लीग स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याच मुरुडच्या ह्या लाल मातीमध्ये खेळ करत असताना अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये आपण त्याला पाहतोय आणि प्रतिस्पर्धी संघाकडे असणारा अर्थात आम्ही धुमाळ या स्पर्धांच्या माध्यमातून एकत्र येत असतो आणि आज देखील दौडमध्ये आपण 2 दिवसात आपल्या देखील पुन्हा हार्दिक स्वागत आणि धन्यवाद देतो. पुन्हा एकदा एलडी संस्था वर्सेस स्वतंत्र स्पोर्ट्स मिथून मोकाळ जवळपास 13 आणि 5 असा गुणफलक या ठिकाणी आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. 8 गुणांची आघाडी सध्या तरी एलडी स्टार या संघाकडे मात्र असताना आता मात्र अमीर धुमाळ. कारण आता मात्र आपल्या संघाला काही ज्या गुणांची आवश्यकता आहे आणि ह्या आवश्यक असलेल्या गुणांची मात्र या ठिकाणी भर काढण्यात आणि नक्कीच ते बोनस गुणाच्या माध्यमातून या ठिकाणी अमीर धुमाळ मात्र आपल्या संघामध्ये ही गुणांची मात्र भर करतो. सातत्याने वारंवार चढाया करणारा आणि अनेक सगळ्यांमध्ये लढाया करणारा पुन्हा एकदा मिथून मोकाळ. चढाईसाठी आपण पाहतोय रसिक मात्र या ठिकाणी स्तब्ध आहे. कारण कोण होणार आजच्या या 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ. अनेकांचे लक्ष मात्र लागले अनेकांचे डोळे मात्र आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्यासाठी फाईट अशा पद्धतीने या ठिकाणी लक्ष मात्र अनेक रसिक प्रेक्षकांचे या स्पर्धेमध्ये लागले आहे. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी 2ही दिवस तितक्याच गर्दीनं या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आमचा रसिक प्रेक्षक वर्ग आपल्याला सुद्धा आदरणीय विजयजी माळी साहेब यांनी नाराज केले नाहीये. तर लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी मोठमोठी बक्षिसं आताच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं देखील सुंदर कार्य अर्थात त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पुन्हा एकदा मिथून मोकाळ आणि आता मात्र मिथून मोकाळ येण्याची जागा एक प्रतिक आणि अतिशय सुंदर एक दीपक अजिंक्यपणाकडून पाहिली एक जबरदस्त स्पर्धेच्या माध्यमातून आणि ही गुण नक्की त्या आविष्कार 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला आविष्कार. अजून बक्षिसामध्ये या ठिकाणी वळतोय भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मुरुड दिले. या स्पर्धेमध्ये कुठेतरी रंगत वाढली पाहिजे असा त्यामागचा दृष्टिकोन आहे आणि आपल्या खेळाडूंना भरभरून देण्यासाठी या ठिकाणी अर्थात विशाल सेठ दिवेकर येत आहेत. प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी 100 रुपये. आता मात्र चढाईसाठी आपल्या तालुक्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं डॅरल मी अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळ करत असताना आपण आता पाहतोय परंतु रिक्त हस्ते करतोय. कारण आपल्या संघाला मात्र काही खेळाची आवश्यकता नाहीये आणि संघाने आपला संघ मात्र आघाडीवर असताना पुन्हा एक आविष्कार हे लक्षात घ्या. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक गुणासाठी 100 रुपये अर्थात विशाल सेठ दिवेकर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय सोला एक चांगली पकड पुन्हा एकदा आपण पाहिली स्वतंत्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून
नक्कीच सांगितलं होतं की आमचा संघ जर विजयी झाला तर मात्र पहिला स्वार कोण असेल आपल्या गाडीवरचा आणि नक्कीच अशा पद्धतीनं काहीच्या गुणांची आघाडी मात्र आपल्या संघाकडे आहे. संदीप कोटकर वर्सेस यशवंत पाटील अशा या दोन संघ मालकांच्या मध्ये रंगणारा हा सामना कबड्डी स्पर्धा आहे. कबड्डीचा सामना आहे. शेवटपर्यंत काय घडेल आणि काय बिघडेल हे मात्र आपल्याला सांगता येणार नाहीये. अशा प्रकारचे असणारे सर्व कार्यकर्ते सर्व कबड्डीचे कार्यकर्ते यांना देखील आपण धन्यवाद देणार. आपल्या योगदानातून आपल्या उपस्थितीमध्ये होणारी कबड्डी स्पर्धा मात्र यशस्वीरित्या वाटचालीमध्ये पुन्हा एका अप्रतिम स्पर्धेचं आपण प्रदर्शन पाहिलं आणि आपल्या संघाचा गमावलेला हिरा मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. याला म्हणतात साथ आणि सांगत पुन्हा एकदा मिथून मोका 14-9 सुंदर अशी रंगलेली कबड्डी स्पर्धा एक अविस्मरणीय कबड्डी स्पर्धा एक खऱ्यापणानं डोळ्यांची पारणे फेडणारी कबड्डी स्पर्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने ही सुरुवात लीग कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी झालेले आपण पाहतो. तिथे सामना अधिकारी आहेत काही करण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी लक्षात घ्या सामना अधिकारी तिथे जी मागे एक आपण लीग कबड्डी स्पर्धा ठेवली आहे. ही सर्वसाधारण कबड्डी नाहीये याचा देखील आपण विचार करा. 14-9 असा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे आणि रसिक म्हणून मात्र शब्द आहे. कारण खऱ्या अर्थानं या कबड्डीची उत्सुकता होती ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस मात्र काल आला आणि या दोन ती सन्माननीय विजेते माजी प्रस्तुत क्रिकेटची स्पर्धा आहे पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये नांदगाव मजगाव विहोर मोरे वाळवंटे आणि मुसळी या विभागांसाठी स्पर्धा ही स्पर्धा 28-29-30 नोव्हेंबर रोजी या 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे आणि या स्पर्धेचा ऑप्शन सोहळा देखील 24 नोव्हेंबर म्हणजे उद्या या स्पर्धेचा जी स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा होणार आहे उद्या ऑप्शन सोहळा देखील आहे. तर एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा क्रिकेट त्या स्पर्धेसाठी देखील सर्वांनी उपस्थित राहायचा त्या स्पर्धेचा देखील आनंद घ्यायचा. ही कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा हा अंतिम सोहळा मैदानाचा अंतिम सामना आपण पाहतोय आणि दोन्ही संघ आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती झुंज देताना आपण पाहतोय. स्कोरकडे आपण पाहिलं तर एका संघाचा 16 गुण आणि सर्वात 11 गुण. धन्यवाद. अजून देखील नामी संधी अर्थात स्वतंत्र स्पोर्ट्स आपल्याला आहे 11-16 नाममात्र 5 गुणांची आघाडी अर्थात एमडी सेवस्कार या संघटनेने शेवटची 4 मिनिटांमध्ये येतोय अर्थात रनामध्ये सज्ज होतोय. 90 मिनिटांचा खेळ मात्र शिल्लक असताना इथे मात्र यशस्वीरित्या जाहीर करणारा अमीर धुमाळ याला पाहतो आणि त्याला प्रत्यक्ष सातत्यानं करणारा मिथून मोकल. अनेक हितचिंतकांना वाटत असतं की माझाच संघ जिंकावा परंतु आमच्या मायबापाच्या प्रेक्षकाला वाटत असतं कबड्डी जिंकावी. आज मात्र या ठिकाणी लोड तालुका जिंकलाय कबड्डीच्या माध्यमातून. अनेक सारे कबड्डीचे रसिक या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आले आणि खऱ्या अर्थानं भरभरून आहे कबड्डीचा आनंद मात्र आपण घेतलेला आहे. कोण जिंकलं हे महत्वाचं नाहीये कबड्डी जिंकले हे महत्वाचं आहे. की संपूर्ण लोड तालुक्याच्या निमित्तानं मात्र या एक ठिकाणी एक दिलानं एक मनानं अर्थात या कबड्डीसाठी मात्र उपस्थित झालेला आहे. पुन्हा एकदा 16-12 या गुणफलकावर आपण पाहतोय एनडी सेवस्कार 16 आणि स्वतंत्र स्पोर्ट्स 12. पुन्हा एकदा अमित धुमाळ अशाच पद्धतीनं खेळ नाममात्र काही गुणांच्या आघाडी काही चढाईसाठी जवळपास एक मुख्य चढाईसाठी याच्यावर जबाबदारी मात्र देण्यात आली. आपल्या संघाचा जो विश्वासू खेळाडू असतो ना अशाच वेळेला त्याला खेळाडूला मात्र त्या ठिकाणी बाद केलं जातं आणि विशाल त्यांना आपल्यासाठी 200 संदीप कोटकर रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही कबड्डी
जाऊ द्या. संदीप कोटकर या ठिकाणी हजर आहे आणि कबड्डीसाठी राष्ट्रीय तयारी आता संदीप कोटकर यांच्या प्रतिस्पर्धी संघाबरोबर त्यांच्या चांगल्या पद्धतीने आपला संघ देखील खेळ करत असताना आपण पाहतोय. याचा आणखी विजेता संघ कोणता ठरणार पण रसिक प्रेक्षक हो थांबा. झाला